नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 38. गोंड राजा अक्करायाची राजधानी रामनगर. गेल्या 48 तासात मी आजवरचे सर्वाधिक अंतर चाललो होतो. आपल्या माहितीकरता मी पार केलेल्या गावांची नावे इथं देतो आहे. दिंडोरी, सुखबर रय्यत, धुरी रय्यत, गांगपूर माळ, औराई माळ, रायपुरा माळ, इमली माळ, इमली रय्यत, छपरी रय्यत, सलैया रय्यत, किसलपुरी माळ, केवलारी रय्यत, भैसवाही रय्यत, सक्का माळ, सक्का रय्यत, कचनारी रय्यत, राई रय्यत, हर्राटोला, धानगाव, खमरिया, आंडिया माळ, चाबी, खैरी माळ, खैरी रय्यत, तेडिया नाला, खाले गिठोरी, मोहगाव, अंडियादारजर, ओमर्दी, मोहगाव, बिंझी, इंद्रमाळ, बनियातारा, सुडगाव, डोंगरगाव, देवगाव संगम. भारतामध्ये जर सुपीक जमीन असेल आणि पाण्याची भरपूर उपलब्धता असेल किंवा नदी जवळ असेल तर साधारण 2 किलोमीटरवर गावे बदलतात. वनक्षेत्र किंवा दुष्काळी क्षेत्र असेल तर गावांचा आकार मोठा असतो व लोकसंख्या कमी असते. छोटी शहरे साधारण 3-4 किलोमीटर व्यासाची असतात. मध्यम शहरे 5 ते 6 किलोमीटर व्यासाची असतात. महानगरे 10 ते 12 किलोमीटर आकाराची असतात. अर्थात ही ढोबळ रचना मी तुम्हाला सांगतोय. देशकाल परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो. वरील बहुतांश गावांमध्ये वनवासी जाती जमातींची वस्ती अधिक होती. यातील आंडिया आणि चाबी या गावांमध्ये मात्र प्रचंड अशी यावनी वस्ती देखील असल्याचं मला आढळून आलं. मोठमोठी प्रार्थनास्थळं, त्यावर वाजणारे करणे आणि गावभर त्या लोकांचा ठळक वावर हे पहिल्यांदाच मी पाहिले. चाबी गावामध्ये रस्त्याच्या कडेलाच उजव्या हाताला एक दुर्गा मंदिर लागले. आपण बघतोय हेच ते दुर्गा मंदिर आणि दुर्गादेवीची ही मूर्ती. इथे दर्शनासाठी मी थांबलो असताना मोठ्या आवाजात आजान सुरू होती. मंदिरामध्ये एक मोठा शंख आणि साऊंड सिस्टीम देखील होती. मी पुजाऱ्याला शंख मागितला. त्याने आधी शंख देण्यास नकार दिला. नंतर मी काही प्रबोधनपर बोलल्यावर प्रेरित होऊन त्याने शंख मला दिला. मला माईक आणि साऊंड सिस्टीमवर शंख कसा ऐकू येतो ते पाहायचे होते. मी खणखणीत आवाजात शंखनाद करताच संपूर्ण चाबी गावामध्ये त्या शंखाचा आवाज घुमू लागला. मंदिरावर लावलेले करणे पुरेसे मोठे होते. इथून पुढे अशा पद्धतीने माईकचा वापर करून शंखनाद करण्याची सूचना मी त्या पुजाऱ्याला केली आणि पुढे निघालो. सर्वांना आपल्या प्रार्थनेचा मोठ्या आवाजात गजर करण्याचा समान अधिकार आहे, कारण सर्वच धर्म समान आहेत. या 1-2 गावांच्या परिसरामध्ये कोणीही तुम्हाला नर्मदेहर म्हणत नाही किंवा चहापाणी विचारत नाही. भारताचे आध्यात्मिक जीवन खरे तर फार समजूतदार पद्धतीने या सर्व गोष्टीकडे पाहते. परंतु मला इतकेच सांगावेसे वाटते की पूर्वी सिंधू नदीच्या काठावर पूजापाठ करणारे श्रद्धाळू हिंदू देखील असेच उदारमतवादी होते. आज सिंधू नदीच्या काठावरची विविध मंदिरं आणि पवित्र घाट तर सोडूनच द्या, परंतु सिंधू नदीचा देखील भारतीय लोकांना बघायला मिळत नाही. ही दुर्दैवी आहे, परंतु सत्य आहे. हीच वेळ नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, गंगा, यमुना या नद्यांवर येऊ नये असे वाटत असेल तर सध्या तिथे राहणाऱ्या भोळ्या भाविक भक्तांनी आपला अभ्यास वाढवण्याची गरज आहे. कराची शहरामध्ये सर्वात जास्त मराठी लोक पूर्वी राहायचे आणि तिथे मराठी शाळा होत्या. आज कराचीमध्ये एकही मराठी माणूस नाही. केवळ धर्म बदलत नाही, भाषा, संस्कृती, पेहराव, आवडीनिवडी, प्राधान्य, देव सर्वच बदलतं. सिंधू नदीचा उगम आम्ही गमावला आणि सागर संगम देखील गमावला. आम्हाला पवित्र असलेल्या गंगेचा सागर संगम देखील आज आमच्या देशात नाही. यापेक्षा आमच्या श्रद्धास्थानांची दुरावस्था अजून काय असू शकते? ज्या महादेवाची कन्या आम्ही नर्मदेला मानतो त्या महादेवांचे निवासस्थान अर्थात श्रीक्षेत्र कैलास पर्वत तो देखील आम्ही गमावून बसलेलो आहोत. आणि तरी देखील वृथा वल्गना करत आहोत की आम्ही सर्व टिंब समान आहोत. यापेक्षा मोठा हास्यास्पद दैव दुर्विलास असू शकत नाही. आमच्या गावात असे काही होत नाही असा भोळा युक्तिवाद तुम्हाला तारणारा नाही तर व्यापक राष्ट्रहिताला मारणार आहे. असो, तूर्तास या गावात परिक्रमावासींची अजिबात सेवा केली जात नाही इतकीच नोंद कागदोपत्री पुरेशी ठरावी. किसलपुरी या गावामध्ये बळीराम जाधव याने माझ्या मागे लागून मला 2 लिटरचा एक कमंडलू विकत घ्यायला लावला. विकत घेणे म्हणजे बाजारदाराने वस्तू मिळत नाही, तर ज्या दराने दुकानदार खरेदी करतो त्याच दराने परिक्रमावासीला वस्तू दिली जाते. सुमारे 250 रुपये विक्री मूल्य असलेला हा कमंडलू दुकानदाराने माझ्याकडून केवळ 100 रुपये घेतले. हाच तो कमंडलू आपण बघू शकताय प्रस्तुत लेखकाच्या हातामध्ये. कमंडलू म्हणजे आपण घरी गोडं तेल ठेवण्यासाठी जो कडीचा डबा वापरतो ना तोच. भांड्यावर नाव टाकायच्या यंत्राने मी त्या कमंडलूवर नर्मदेहर वगैरे लिहिले. याच्यामध्ये ठेवलेले पाणी बर्फासारखे गार व्हायचे. मला हातामध्ये कमंडलू घेऊन चालण्याची अजून सवय नव्हती, त्यामुळे तो हाताला काचत असे. तो बाळगण्याची सवय नसल्यामुळे 1-2 ठिकाणी तो मागे देखील राहिला व पुन्हा मला कमंडलू घेण्यासाठी 4-1 किलोमीटर उलटी तंगडतोड करायला लागली. त्यामुळे 44 किलोमीटर अंतर असूनही माझे मात्र 50 किलोमीटरच्या वर चालणे झाले. याच्यामध्ये पिण्याचे पाणी सोयीचे जावे पाणी पिण्याचं सोयीचं जावं म्हणून एक पेला ठेवला होता. चालताना तो हिंकळून आपटायचा आणि विविध प्रकारचे आवाज करायचा. हलणारे पाणी आणि हा पेला यांच्या आवाजाने माझे फार काळ मनोरंजन केले. असो,
देवगावचा संगम ओलांडल्यावर शेतातील मार्ग लागला. विविध छोट्या मोठ्या शेतांच्या बांधावरून चालू लागलो. मध्ये एक नवरा बायको नणंद असे परिक्रमावासी भेटले. त्या बिचाऱ्या माणसाची मला फार मजा वाटली. मार्ग कठीण होता व मध्ये ओढे नाले चिखल खूप होते. त्यामुळे त्याने आधी बायकोला हात दिला तर बहीण नाराज व्हायची आणि बहिणीला मदत केली की बायको नाराज व्हायची. बायको रागराग करायची. तिघेही सामान भरण्याकरता निघालेले परिक्रमावासी वाटत होते. त्यामुळे तिघांकडे मरणाचे सामान होते. या माणसाने कधी बायकोचे ओझे उचलले तर बहीण चिडायची आणि बहिणीची झोळी भावाने हातात घेतली की बायकोला वाईट वाटायचे. स्त्रियांमध्ये क्वचित प्रसंगी आढळणारा आजा तुझा भाव किंवा परनारी असहिष्णुता अशा पद्धतीने या माणसाला फारच सतावत होती. शेवटी तो वैतागून जायचा आणि दोघींना पासून ज्ञपर्यंतच्या सर्व शिव्या घालायचा. त्यांच्या परिक्रमेमध्ये नर्मदा मातेला कुठे स्थान असेल याची पुसटशी देखील शंका कोणाला येऊ नये याची काळजी तिघेही घेत होते. त्यांची मजा पाहून मी हळूहळू सर्वांच्या पुढे निघून गेलो. कारण पुढे एक छोटेसे जंगल पार करायचे आहे असे मला कळले होते आणि तिथल्या शांततेमध्ये मला यांचे सुविचार ऐकायची इच्छा नव्हती. झपाझप चालून शेती पार केल्यावर एक छोटीशी टेकडी लागली जी घनदाट अरण्याने वेष्टीत होती. चढ खडा होता आणि दुचाकी जाणार नाही अशा पद्धतीचे टोकदार दगडगोटे सर्वत्र पसरलेले होते. तरी देखील लोकांनी इथून गाडी नेल्याच्या खुणा दिसत होत्या. टेकडी उतरल्यावर बिलगाव अथवा निधानी नावाचे गाव लागले. एका बारीक बोळातून या गावाच्या मधोमध आलो असता तिथे एक हनुमान मंदिर होते आणि त्याच्यासमोर एक छोटेसे घर होते. या घरामध्ये परिक्रमावासींची सेवा केली जाते असे मला सांगण्यात आले. खरे तर याहून श्रीमंत घरे गावामध्ये होती, परंतु हे घर ज्या तरुणाचे होते त्याने नर्मदा परिक्रमा केलेली असल्यामुळे त्याला परिक्रमेमध्ये केल्या जाणाऱ्या सेवेचे महत्त्व माहिती होते. त्याच्या आईवडिलांनी देखील नर्मदा परिक्रमा केलेली होती. त्याच्या आईने गरमागरम पोहे आणि चहा आणून दिला. सोबत काही शिरा हवाय का हे विचारायला विसरल्या नाहीत. वजन सोबत बाळगायला नको म्हणून मी नम्रपणे नकार दिला. अशा पद्धतीने हळूहळू मी कान्हा व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळ निघालो होतो. या परिसरामध्ये सर्व गावामध्ये वाघाचा वावर नित्याचा झाला होता. ज्याप्रमाणे सध्या पुणे जिल्हा आणि परिसरात बिबट्याचा वावर लोकांच्या परिचयाचा झाला तसे या भागामध्ये पट्टेरी वाघांचे झालेले. वाटेमध्ये मला एके ठिकाणी वाघाने मारून टाकलेली म्हैस दिसली. त्याला हवा तेवढा मुद्देमाल खाऊन संपवून तो निघून गेला होता. उरलेल्या म्हशीवर गावातली भटकी कुत्री ताव मारत होती. या म्हशीची शिकार वाघाने कशी केली याचे किस्से गावातील लोकांनी मला सांगितले. गुराख्यासमोर त्याने कळपावर हल्ला करून या म्हशीचा फडशा पाडला. गुराखी काठी घेऊन वाघाच्या अंगावर धावल्यामुळे वाघ जंगलात पळून गेला, परंतु रस्त्याच्या कडेला पडलेली म्हैस त्याने रात्री पुन्हा येऊन संपून फस्त केली. एक संग्रहित चित्र आपण बघतोय. त्यानंतरच्या सकाळचं दृश्य मी बघत होतो. म्हणजे शिकार ताजी होती, तरी देखील त्या मृतदेहाचा वास सर्वत्र पसरू लागला होता. म्हशीच्या फासळ्या किती मोठ्या असतात हे त्या दिवशी मला पहिल्यांदा प्रत्यक्ष बघायला मिळाले. आणि त्या कडाकडा मोडून खाणाऱ्या वाघाच्या दातात शक्ती किती असेल याची फक्त कल्पना करून पहा. मी जात असताना म्हैस खाणारी कुत्री माझ्यावर गुरगुरू लागली. त्यामुळे मी पायांना गती देत तिथून पुढे निघून गेलो. आज अनपेक्षितपणे एका ऐतिहासिक वास्तूचे दर्शन मला घडले. रामनगर नावाच्या एका गावामध्ये मी पोचलो. गोंड राजा अक्कराय याची ही ऐतिहासिक राजधानी होय. आज 26 जानेवारीचा दिवस होता, अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिवस. आणि त्याच दिवशी एका अत्यंत प्रजाप्रिय राजाच्या नगरीमध्ये मी प्रवेश करत होतो. हा राजा, त्याची महाराणी आणि संपूर्ण राजघराणे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. त्यामुळे त्यांनी बांधलेली विविध मंदिरे आणि बांधकामे या परिसरामध्ये आजही दाखवली जातात. या राजाचा अतिभव्य प्रासाद नर्मदा किनारी आजही दिमाखात उभा आहे. मोतीमहल असे याचे नाव आहे. ही मोतीमहलची पाटी आपण बघतोय. शेकडो वर्ष झाले तरी त्याची मूळ वास्तू अजूनही सुस्थितीमध्ये आहे. हे पाहून बरे वाटले. 26 जानेवारीचा दिवस असल्यामुळे राष्ट्रीय सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठीच गर्दी या प्रासादामध्ये झालेली होती. हे आपण बघतोय, हे त्या राजवाड्याचं प्रवेशद्वार आहे. बहुतांश परिक्रमावासी हा महाल न बघता पुढे निघून जातात, परंतु मी इतिहासाची आवड असल्यामुळे हा संपूर्ण महाल बघितला. इथे आत जाण्यासाठी तिकीट आकारले जाते, परंतु परिक्रमावासी असतील तर मात्र एकही रुपया घेतला जात नाही. त्यामुळे मी आतमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण राजमहाल फिरून पाहिला. या राजमहालातले काही दालनं आपण बघतोय. प्रत्येक भिंतीवर प्रेमीयुगलांनी आपापली नावे कोरली होती. तसेच आतमध्ये घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले होते. तरी देखील त्यातून त्या राजमहालाची भव्यता लपत नव्हती. जाडजूड रुंद भिंती आणि त्यावर उभा असलेला हा बहुमजली राजमहाल पाहून मनात विचार आला की जेव्हा इथे स्वतः राजा राहत असेल त्यावेळी इथले राजवैभव कसे दिसत असेल. आणि आज त्या प्रासादाचे अक्षरशः खंडर झालेले असून रिकाम टेकडी प्रेमीयुगले बसण्याचे ते ठिकाण ठरलेले आहे. या प्रासादामध्ये अनेक तरुण मुले मला भेटली ज्यांनी माझे फोटो काढले, कारण त्या सर्व गर्दीमध्ये मीच एकटा वेगळा उठून दिसत होतो. त्यातील ज्यांनी काढलेले फोटो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवले त्यातील काही चित्रे सोबत जोडतोय. हे छोटंसं प्रवेशद्वार आहे जिथून परिक्रमावासी आतमध्ये जातात.
हे छायाचित्र किल्ल्यातून बाहेर पडताना रायपूरच्या एका सरकारी अधिकाऱ्याने काढले आणि ह्या चित्राच्या नादात कमंडलू तिथेच विसरला. अजून एक त्याच भागातलं छायाचित्र. किल्ल्याच्या आतमध्ये मधोमध पाण्याचे कुंड आहे आणि किल्ल्याच्या जाडजूड भिंतींमधून वर गच्चीवरती जाण्यासाठी जागा होती. किल्ल्याचे घुमट फार सुंदर दिसत होते. आपल्या लक्षात येईल की प्रत्येक फोटो वेगळ्या वेगळ्या कॅमेऱ्याने काढला गेला आहे. सर्वांपेक्षा वेगळा दिसत असल्यामुळे तिथल्या सर्वच पर्यटकांचं मी एक आकर्षण बनल्यासारखं झालो होतो. बाबाजी, ऑल एक फोटो प्लीज. खडावाला. उभा, आडवा, तिरका सगळ्या प्रकारचे फोटो, रील्स सगळं त्या तरुणांनी माझ्याकडनं करून घेतलं. त्यातले काही फोटो जे मित्रांनी सेव्ह केले होते ते इथे दिसत आहेत आपल्याला. सोबत आजूबाजूला फिरणारे आदिवासी मुलं दिसत आहेत. या सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक विवक्षित ठेवण आपल्या लक्षात येईल. बसका नाक, केसांचा तोरा. ही मागे नर्मदा मैया वाहती. अगदी काठावरती किल्ला. खूप सुंदर असं दर्शन या किल्ल्यातनं नर्मदा मातेचं होतं आणि या मोतीमहालाच्या मधोमध असलेलं सुंदर असं जलकुंड देखील वरून छान दिसतं. या किल्ल्याच्या बांधकामाची सध्याची अवस्था ही अशी आहे. नीट जतन केलं नाही तर हा लवकरच मातीमोल होणार आहे. खूप सुंदर असे हे घुमट आहेत पण त्याच्यावरती झाडं खूप उगवलीत. या नकाशामध्ये जर आपण बघितलं तर नर्मदेचं जे वळण आहे त्याच्यानंतर रामनगरचा पूल आहे आणि त्या पुलानंतर खाली आपल्याला दिसतोय मोती महाल, जो अशा अंतरावरती बांधला आहे की नर्मदा मैयाला किती जरी पूर आला तर या महालामध्ये पाणी येत नाही. इथून जवळच राजाच्या राणीने बांधलेले विष्णूचे एक पुरातन मंदिर आहे. सध्या या मंदिरामध्ये मूर्ती नसल्या तरी एकेकाळी हे मंदिर किती भव्य असेल याची कल्पना आपल्याला लगेच येते. हेच ते मंदिर आहे जे संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे पुरातत्व विभागातर्फे मध्य प्रदेशच्या. या मोती महालाच्या बाहेर आल्यावर तिथे चणे फुटाणे विकायला बसलेल्या एका बाईने मला चणे खायला दिले. इथे रायपूरमधील एक उच्चपदस्थ अधिकारी आलेले होते. त्यांनी नर्मदा परिक्रमा या विषयावर माझी एक छोटीशी मुलाखतच जणू काही घेतली. परंतु त्यांना परिक्रमेविषयी बरीच माहिती ती अर्ध्या तासात कळाली. त्यांच्या मनातील सर्व किंतु परंतु नाहीसे झाले आणि आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी अशी इच्छा त्यांना निर्माण झाली असे त्यांनी बोलून दाखवले. त्यांनी फोटो काढताना मी कमंडलू त्या मावशीजवळ ठेवला. तो परत घ्यायचा विसरून गेलो आणि पुढे चालायला लागलो. पुढे घुगरी रस्ता, रामनगर इथे एक नर्मदा मंदिर लागले जिथे मी भोजन प्रसाद घेतला. मंदिरातील महंताने वहीमध्ये शिक्का दिला. त्याचा हा फोटो आहे. इथून वाघांचं परिक्षेत्र फारच जवळ होतं त्यामुळे अंधार होण्याची वाट न बघता उजेडातच थांबण्याचा सल्ला मला सगळ्यांनी दिला. त्यामुळे मी सरळ रस्त्याचा मार्ग पकडला. इथं नर्मदेकाठी चालण्यासाठी चांगला मार्ग नाही असे मला सांगण्यात आले. तसेच नर्मदा एक दोन जबरदस्त वळणे घेते जिथे संपूर्ण जंगल आहे. आपण बघू शकता की हे जे मोठं वळण आहे इथं कुठेही वस्ती नाही, मंदिर नाही, आश्रम नाही, काही नाही आणि वाघांचं जंगल आहे. तर त्यामुळं संध्याकाळच्या वेळी इथून परिक्रमावासींना कोणीच जाऊ देत नाही. तर सरळ जा असा सल्ला मला देण्यात आला. आणि आपण बघताय की वाळूचा किनारा जर सोडला तर नर्मदेचा काठ हा पूर्णपणे खडा आहे. म्हणजे जंगलातनं पायवाट नाही आणि नर्मदेच्या काठी चालायला रस्ता नाही. असं कठीण अत्यंत असलेलं हे वळण आहे. त्यामुळं हे वळण माझं चुकलं. तर या मधुपुरी घाटापूर्वी नर्मदा नदीने घेतलेलं हे निर्मनुष्य जंगली वळण आहे. या वनक्षेत्रातून चालण्यासाठी पायवाट देखील नाही त्यामुळे रस्त्याने चालण्याशिवाय पर्याय उरला नाही. मधुपुरी या पुढच्या गावातील आश्रमामध्ये राहण्याचे मला सुचवण्यात आले होते. संध्याकाळची वेळ असल्यामुळे जंगलमार्गातून जाणे मी टाळले कारण म्हैस खाऊन बसलेला वाघ जवळपास असण्याची शक्यता होती. तो जंगलाकडे जाण्यापेक्षा पाणी पिण्यासाठी नर्मदेकडे आला असणार हे खूप शक्य होते. त्याला त्याच्या अधिवासामध्ये जाऊन त्रास देण्याची माझी इच्छा नव्हती. या जवळपास निर्मनुष्य रस्त्यावरील मार्गावरील वाटचाल ही अतिशय सुखद अशीच होती. नर्मदे हर, नर्मदे हर.